नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचं अकाली निधन झालं आणि काही लोकांनी त्यांच्या नावावर पुड्या सोडण्याचं, पतंग उडवण्याचं पेटंटच घेतलं. मनाला येईल त्या बातम्या चालवल्या जात आहेत, मनाला येईल ते दावे केले जात आहेत. कशाला कसला पुरावा नाही, तथ्य नाही. दुर्दैवाने आज अजित पवार हयात नाहीत, त्यामुळे यातलं सत्य काय हे कुणालाही कधी कळू शकत नाही. त्याचाच फायदा उठवत ही मंडळी भडाभडा बोलत आहेत. ज्यांचा अजित पवारांच्या पक्षाशी संबंधही नाही असा कुणी अजित पवारांच्या पक्षाला सल्ले देतोय, तर कुणी विलिनीकरणाच्या बैठकांचे दाखले देतोय, कुणी त्यांच्या अपघातात कसं कटकारस्थान आहे याच्या कथा रचतोय. अजित पवारांच्या पक्षानं आता काय करावं हे ठरवण्याचा अधिकार त्यांनाच आहे. पण सुनेत्रा पवार या पक्षाच्या उपमुख्यमंत्री आणि गटनेत्या झाल्यापासून जणू काही त्यांना काही कळत नाही, तर आपण 4 सल्ले देऊन पाहू असे म्हणत असे सल्ले देणाऱ्यांची रांग लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पटेलांचा नव्हे पाटलांचा पक्ष होता अशी मजेशीर वाक्य रचली जात आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे या टीकाकारांचं लक्ष आहे. शिवसेना, उभाटा, मनसेकडून ही टीका होते. सुनेत्रा पवारांना सावध राहण्याचे सल्लेही दिले जात आहेत. हे दोन्ही नेते याआधी उभाटासोबतच महाविकास आघाडीत होते. शरद पवारांचे खंदे समर्थक राहिलेले आहेत, याचं भान कदाचित त्यांना राहिलेलं नसावं. तेव्हा आपल्यासोबत चाललेले पटेल आता का नकोत हे कोडं मात्र उलगडत नाही. सुनेत्रा पवार या नवख्या आहेत, त्यामुळे आपण त्यांना जाहीररित्या सल्ले दिले तर काय बिघडलं, अशा मानसिकतेतून हे सल्ले दिले जात आहेत. अजित पवार हयात असताना त्यांच्यासोबत तटकरे आणि पटेली मंडळी होती, तेव्हा मात्र कुणीही अजित पवारांना हे सल्ले दिले नव्हते. कदाचित तेवढी हिंमत सल्ले देणाऱ्यांची झाली नसावी. तेव्हाही अजित पवारांनी काय केलं पाहिजे, कुणापासून सावध राहायला पाहिजे हे सल्ले दिले जात नव्हते. अजित पवारांचा फटकळ स्वभाव पाहता ही सल्लागार मंडळी त्यांच्यापासून 4 हात दूरच राहिली असावी. एखाद्या घरातली करती-सवरती व्यक्ती गेली की त्या घरातल्यांना सल्ले देणाऱ्यांची संख्या अचानक वाढते. ते नको असलेले सल्ले देऊ लागतात. त्यापेक्षा या सल्लागारांची स्थिती अजिबात वेगळी नाही. बरं, त्या पक्षातील लोकांनी हे सल्ले दिले तर एक वेळ समजू शकतं. सुनेत्रा पवारांची चर्चा करून आता कशी वाटचाल करायची वगैरे सल्ला पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी लोक नक्कीच देऊ शकतील. पण ज्या पक्षांचा संबंध नाही त्यांनी हा पक्ष आता अजित पवारांच्या अनुपस्थितीत जणू चालवायला घेतलाय की काय असं वाटतं. यावेळी अशीही बनवाबनवीमधला एक संवाद आवर्जून आठवतो. त्यात अशोक सराफ आणि त्याचा भाऊ असं दोघंही लग्न करून येतात असं दाखवण्यात आलंय. तेव्हा घरमालक सुधीर जोशी विचारतात की आम्हाला सांगितलं नाही ते लग्न केल्याचं. तेव्हा अशोक सराफ म्हणतात की ते सांगायला तुम्ही कोण आहात, आमचे काका की मामा. तसंच आपलं काही देणं घेणं नसताना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना एक प्रकारे सल्ले दिले जात आहेत. कदाचित सुनेत्रा पवार येत्या काळामध्ये त्यांनाही सुनावू शकतात, तुम्ही आमचे कोण, काका की मामा. सुनेत्रा पवारांना पत्र काय लिहिली जात आहेत, त्यांना उद्देशून पोस्ट काय टाकल्या जात आहेत, त्यांनी चुकीचा निर्णय कसा घेतलाय सांगितलं जाते. जणू काही सुनेत्रा पवार यांनी काहीतरी मोठा गुन्हाच केलाय राजकारणात येऊन. दुसरा मुद्दा येतो तो विलिनीकरणाचा. खरं तर अजित पवारांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं. आता तर त्या बैठका कधी झाल्या, त्यात काय ठरलं, कोण कोण काय बोललं याचे दाखले दिले जाऊ लागले. पण त्याला पुष्टी देणारे पुरावे कोणतेही नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पतंग बदवण्याचा प्रयत्न करतोय. या संदर्भात जेव्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारण्यात आलं तेव्हा विलिनीकरणाची चर्चा होत आहे, तर कोण कुणात विलीन होणार हे एकदा विचारा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तो महत्त्वाचा आहे. विलिनीकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती हे ठीक, पण विलीन कोण कुणात होणार याचा काही पुरावा, त्याचे काही संकेत आलेले दिसत नाहीत. अजित पवार हे आपला पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करणार होते का, की शरद पवारच आपला पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करणार होते? सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात येणार होतं, हाही त्यातलाच एक पतंग. ते मंत्रिपद देण्यात येणार होतं तर ते या विलिनीकरणाच्या चर्चेतच ठरलं असेल, तर मग ते भाजपाला न सांगताच ठरवलं का? केंद्राचं मंत्रिपद द्यायचं तर ते केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालावं लागेल, की आम्ही ठरवलंय त्यांना मंत्रिपद द्यायचं तर तुम्ही मंत्रिमंडळात सामावून घ्या, अशा पद्धतीने ते ठरणार. देवेंद्र फडणवीस याबाबत बोलले
की जर असं विलिनीकरणाबाबत काही ठरलं असतं तर ते अजित पवारांनी आम्हाला सांगितलं असतं आणि ते स्वाभाविकही आहे. ज्या पक्षासोबत अजित पवारांचा पक्ष सत्तेत आहे त्यांना सांगितल्याशिवाय शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा पक्ष यांच्यात विलिनीकरण होऊच शकलं नसतं. शिवाय ज्या शरद पवारांनी 2019मध्ये भाजपाला जनतेचा कौल असतानाही सत्तेपासून दूर ठेवलं, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं, त्या शरद पवारांना अजित पवार सोबत सत्तेत घेऊन येतील तेव्हा भाजपाला विचारावं लागेलच आणि भाजपा त्यासाठी तयार होण्याची शक्यता अजिबात नाही. विलिनीकरणाची चर्चा ही झाली असेल पण त्यात मग अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सगळे आमदार येणार असतील तरच ते शक्य होईल अशी चर्चा झालेली असू शकते. पण त्याला अंतिम स्वरूप वगैरे काही आलेलं असेल असं अजिबात वाटत नाही. कारण तसं असतं तर त्याची चर्चा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी नक्कीच झाली असती. अजित पवार तेवढे मनमोकळे राजकारणी नक्कीच होते. पण आता अजित पवार हयात नसल्यामुळे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर काही लोक याचे आपणच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होतो अशा आविर्भावात माहिती देत आहेत. अजित पवार नसताना आता विलिनीकरण करण्याचा विचार पुन्हा केला जातोय, पण सुनेत्रा पवारांना विचारल्याशिवाय आता ते होऊ शकणार नाही. सुनेत्रा पवार या आपल्या पक्षातील अनुभवी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणतंही पाऊल उचलणार नाहीत, हे या विलिनीकरण होत नसल्याच्या वेदनेमागील खरं कारण आहे. अजित पवारांच्या नावावर जे काही आता खपवलं जातंय तेच खरं आहे असं सुनेत्रा पवारांनी मानावं आणि त्याप्रमाणे विलिनीकरणाला होकार द्यावा असा अनेकांचा होरा आहे. मात्र सुनेत्रा पवार यांनी आपल्या पतीचं राजकारण अगदी जवळून पाहिलेलं आहे. त्या राज्यसभेत खासदारही राहिलेले आहेत. त्यामुळे परिस्थिती काय आहे त्यानुसार काय पावलं उचलली पाहिजेत याचं भान त्यांना नक्कीच असणार. पण दुर्दैव हे आहे की अजित पवार हे हयात असताना त्यांच्याशी पंगा घेण्याचं धारिष्ट्य न दाखवणारे आता ताकद दाखवू लागले आहेत. अजित पवारांच्या मृत्यूतही काहीतरी कारस्थान असल्याचा शोध काही लोकांनी लावला आहे. आरोप करताना त्याला पुरावाही द्यावा लागतो. ते सिद्ध करण्यासाठी ठोस असं काहीतरी असावं लागतं. पण इथेही हवेत पतंग उडवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. अजित पवार कुठे असतील तर त्यांनाही हे सगळे आपल्या पक्षात काय चाललंय, कसं राजकारण खेळलं जाते, आपण हयात असताना आपल्या जवळपासही न फिरकणारे लोक आता आपल्या नावावर काय खपवत आहेत हे पाहून दुःख होत असेल, नाही का? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.